महिन्यांच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कोठडी सुनावल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलीस निलेशला घेऊन त्याच्या घरी पोहोचले। 10 दिवस फरार राहिल्यानंतर काल त्याला भारत नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आली होती। नेपाळहून विमानाने मध्यरात्री 2:30 वाजता पोलीस त्याला घेऊन पिंपरी चिंचवडमध्ये पोहोचले। पोलीस मध्यरात्री 2:30 वाजता दाखल झाले होते। थेरगाव रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणी पूर्ण झाल्यावर बावधन पोलिसांकडे निलेशचा ताबा देण्यात आला। तर निलेश चव्हाणच्या घरी त्याला घेऊन सध्या पोलीस पोहोचलेले आहेत आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मिकी घाई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, काय नेमकं घडतंय या क्षणी, काय नेमकी पोलिसांची प्रक्रिया असणार? आपण जर बघितलं तर पिंपरी चिंचवड पोलीस आता निलेश चव्हाण ज्याला आज सकाळी कोर्टामध्ये हजर केल्यानंतर त्याला 3 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पुढच्या पंचनाम्या या सगळ्या प्रोसेससाठी त्याला आता त्याच्याच घरी कर्वेनगर या ठिकाणी नेण्यात आलेलं आहे, ज्या घरामध्ये त्याने ते 9 महिन्याचं बाळ त्या ठिकाणी ठेवलेलं होतं। जेव्हा कसपटे कुटुंबीय या घरामध्ये हे बाळ घेण्यासाठी आलेले होते तेव्हा त्याने बंदुकीचा धाक दाखवत त्यांना धमकवलं होतं आणि बाळ द्यायला त्या ठिकाणी नकार दिला होता। त्याच ठिकाणी आता पिंपरी चिंचवड पोलीस त्याला घेऊन त्या ठिकाणी पंचनामासाठी पोहोचलेले आहेत। एवढंच काय तर आज कोर्टामध्ये पोलिसांनी हे देखील स्पष्ट केलेलं आहे, जे सासू लता आहे आणि त्याचबरोबर करिश्मा जी आहे तिचे मोबाईल देखील निलेश चव्हाणकडे आहे। ते नेमके त्यांनी कुठे लपवून ठेवलेले आहेत त्याचा सगळा डेटा पोलिसांना काढून घ्यायचा आहे, त्याच्यासाठी देखील पोलीस या ठिकाणी गेलेले आहेत। एवढंच काय तर निलेश चव्हाणकडे एक पिस्तूल देखील आहे, बंदूक आहे, ते बंदूक नेमकी कुठे आहे ते देखील पोलिसांना जप्त करायची आहे। त्यामुळे त्याला आता सुरुवातीलाच त्याच्या घरी कर्वेनगर या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत। जर आपण बघितलं तर पोलिसांच्या 2 टीम त्या ठिकाणी आहे, कारण त्याचा पूर्ण होम सर्च त्या ठिकाणी घ्यावं लागणार आहे, कारण त्यांनी कुठे मोबाईल लपवून ठेवलेले आहेत, त्याचबरोबर पिस्टल त्याची नेमकी कुठे आहे आणि पूर्ण जो सीन त्या घरामध्ये घडलेला होता ज्या दिवशी कसपटे कुटुंबीय ते बाळाला घेण्यासाठी आलेले होते ते पुन्हा एकदा तिथं क्रिएट करून बघितलं जाईल। ज्या पद्धतीने बंदूकचे दाखवलेलं होतं ते बंदूक नेमकं त्यांना पोलिसांना शोधायची आहे आणि यामुळेच पोलिसांनी आता त्याला त्याच्या घरी निवासस्थानी त्या ठिकाणी नेलेलं आहे आणि पूर्ण पंचनामा त्या ठिकाणी आता सुरू आहे। निश्चित, धन्यवाद मिकी या सविस्तर माहितीबद्दल। तर 21 मे पासून फरार निलेश चव्हाण 5 राज्यांमधून प्रवास करत नेपाळपर्यंत पोहोचला। फरार निलेश चव्हाणचा बसनं प्रवास करतानाचा सीसीटीव्ही देखील समोर आलाय। 21 मेला निलेश चव्हाण पुण्याला गेला, तिथून त्यानं मुंबई गाठली, मुंबईतून तो कर्जतला पोहोचला, मग रायगड आणि तिथून तो दिल्लीला गेला। दिल्लीतून निलेशनं उत्तर प्रदेशातलं गोरखपूर गाठलं, मग यूपीतलं सोनोली आणि त्यानंतर सोनोलीतून नेपाळमधलं भैरवा आणि मग भैरवातून काठमांडू। तर निलेश चव्हाणनं पोलिसांना कसा गुंगारा दिला होता पाहूया। ऑनलाईन व्यवहारानं लोकेशन कळेल म्हणून त्यानं सगळे व्यवहार रोखीनं केले। रोखीने व्यवहार करण्यासाठी त्यानं लाखो रुपये सोबत ठेवले होते। स्वतःच्या फोनऐवजी 4 ते 5 वेगवेगळे सिम त्यानं वापरले। संपर्कासाठी काही मोबाईल आणि सिम कार्ड मित्रांकडून घेतले। नेपाळमध्ये पोहोचताच तिथलं स्वतंत्र सिम कार्ड घेतलं। संपर्कासाठी ऑनलाईन कॉलिंगचा वापर केला। अटकपूर्व जामिनासाठी वकिलांसोबत ऑनलाईन कॉलद्वारे त्यानं संवाद साधला। नेपाळमध्ये अनेकांना फोन बंद पडल्याची थाप मारून स्थानिकांच्या फोनवरून त्यानं कॉल केले। रिचार्ज संपल्याची थाप मारून स्थानिकांच्या वायफायचाही वापर केला। स्वतःची गाडी वापरली तर सीसीटीव्ही मध्ये दिसू म्हणून त्यानं खासगी गाड्यांचा वापर केला। तर हा निलेश चव्हाण कसा सापडला तेही पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। निलेशचा 25 मेला त्यानं दिल्ली गोरखपूर दरम्यान खासगी बसनं प्रवास केला। तांत्रिक तपासामध्ये निलेशचा दिल्ली गोरखपूर प्रवास उघड झाला। सीसीटीव्हीच्या सहाय्यानं नेमकी बस देखील पोलिसांनी ओळखली। गोरखपूरमध्ये उतरल्यानंतर मात्र निलेश पोलिसांच्या नजरेतून गायब झाला।
3 दिवस विविध सीसीटीव्हीचं निरीक्षण पोलिसांनी केलं. सीसीटीव्हीच्या निरीक्षणामध्ये निलेश नेपाळला गेल्याचं समोर आलं. तर हे सगळं घडत असताना हगवणे कुटुंबाचा आणखी एक हावरट